नमस्कार मंडळी. तर आज काय नाही हो, आज मस्त मुसळधार असा पाऊस आहे. कालच रेड अलर्ट असा मेसेज आला आणि शाळेला सुट्टी असं आलं. पण कुठल्या शाळेला सुट्ट्या? शाळेला हमखास सुट्ट्या असतात शनिवारी आणि रविवारी. तर आज मुसळधार पाऊस चालू आहे आणि सगळे घरात आहेत. तर सकाळपासून तुंतुना लावलेला आहे की काहीतरी मस्त असं पावसाळा चालू आहे, तर काहीतरी बनवा. मग काय, चिमूला खायचे होते वडे. आता मेदू वडे, उडीद वडे कुठून बनवणार? म्हटलं चला पटकन पोहे भिजत घालूया. तर कांदा घातला, थोडंसं दही घातलं, थोडंसं हळद मीठ घातलं, सोडाही घातला आणि थोडंसं भिजायला ठेवलं बाजूला. आणि पटकन चटणी सुद्धा बनवून घेतली. आणि बाजूला तुम्हाला सांगते सगळं काही रेडी करून ठेवलं होतं मी. कांदा कापून ठेवला होता, बटाटे कापून ठेवले होते. आता सगळं झटपट करता यावं, कारण एकदा तेल गरम झालं ना की मग घाई नको. झटपट असं कसं आपल्याला टाकता आलं पाहिजे, आहे की नाही? बरोबर ना? आणि हे पोह्याचे वडे खरं सुंदर लागतात बरं. मस्त असं 10 मिनिटानंतर घेतलं आणि असे सगळं मर्दून घेतलं आणि मस्त असे वडे असे गोल गोल केले. आता काही जण म्हणतात भोकाचे वडे, या काही जण म्हणतात मेदू वडे. तर चला ते बनवलेत. मला भीती वाटत होती की तेलामध्ये फुटतात की काय, पण नशीब तेलामध्ये एकही वडा फुटला नाही. म्हणजे पोह्याचे वडे हे आपण उत्तम करू शकतो, काही हरकत नाही. अजून काहीतरी कॉम्बिनेशन वगैरे आपण ऍड करू शकतो, कोथिंबीर वगैरे सगळं. पण मी नुसता कांदा घातला होता आणि काही ते दही घातलं थोडंसं, बाकी काहीही एक्स्ट्रा ॲडिशन काहीही नव्हतं. पण सुंदर झालेत. चला लागले चटणीला मस्त अशी फोडणी देऊया. चटणीला खोबरं नव्हतं काय नाही, ऑब्वियस शेंगदाणे आणि डाळ चण्याची घेतली, त्यात 2-3 लसणाच्या पाकळ्या, सगळं वाटण करून घेतलं आणि पटकन एका साईडला फोडणी दिली. का तर भजी रेडी झाली का म्हणणार ह्याच्यासोबत चटणी कुठे आहे, मोकळीच भजी काय खाणार, बरोबर की नाही? आता कसं आहे ना, पाऊस बाहेर पडला म्हणलं ना की सगळ्यांना घरात हॉटेल आठवतं. म्हणजे हॉटेलसारखं सगळं रेडी पाहिजे. चटणी मस्त अशी, भजी, मिरची वगैरे सगळं. मिरची काय तळली नाही मी, कारण चिमूचा प्रॉब्लेम. तर जाऊ द्या. तोवर चिमूला आणि दीदीला दमच निघेना झालाय. दीदीने पटकन ते वडे बघितले, म्हटलं का खायला सुरुवात केली. कारण ऑब्वियस आहे, कारण वडे म्हटलं काहीतरी वेगळं असं विशेष वाटतं. लहान मुलांना आवडणारा असा पदार्थ म्हणजे मस्त असे वडे. मेदू वडे बनवायची माझ्यात हिंमत नाही करत, कारण ते तडतड उडतात. मी असं पाहिलं होतं आणि पहिल्यांदा आपण ट्राय करणार म्हटल्यावर काय एक्स्ट्रा एक्सपेरिमेंट नको, उगाच त्रास व्हायला. तोवर हे फ्राय करता अजिबात ह्या लोकांना दम निघेना झाल्या बाहेर. घेऊन ये पटकन म्हटल्यावर मग असं अर्ध सगळं फ्राय केलं होतं. बटाटा भजी, कांदा भजी आणि 2 वड्या 4-5 केले होते. दीदीने फस्त केले. चला ह्यांना सगळं दिलंय खायला, का तर मला आरामशीर बाकीचे उरलेलं सगळं फ्राय करता यावं, नाहीतर मला हे लोक काय फ्राय करू देणार नाही. त्यांचं म्हणणं, अरे 2 तास झाले, हे तर यूट्यूबला 5 मिनिटात रेसिपी दाखवतात की झटकेपट झाली भजी, आणि इथे तुझे 2 तास झाले तर भजी होईनात. आता काय सांगायचं, झटकेपट काय होतं का? जाऊ द्या. त्या तिघांना सुद्धा एका साईडला केलं आणि मी शांत डोक्याने का होईना पटकन थोडंसं उरलेलं फ्राय करायला घेतलं, का तर मला पण खायचं आहे बाबांनो. आणि हा ड्रेस मिशोवरून आलेला आहे, खूप सुंदर आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. 500 रुपयाच्या अराउंड, थोडंसं मागे पुढे आहे. सुंदर आहे कॉर्ड सेट, खूप छान दिसतोय, तुम्ही बघू शकता, आहे की नाही? आणि ज्यांना कोणा आवडलाय ते तुम्ही लिंक चेक करू शकता. सो नेक्स्ट, आता हे सगळं भजी फ्राय करून झालेली आहे. तुम्ही म्हणता एवढं सगळं एकदम करायची काय गरज होती? 10 वेळा करत बसायचं नाहीये. आजच पाऊस पडतोय ना, तर आजच भजी बनवायची. बघा कसं धो पडतोय. तर लागलीच चहा सुद्धा बनवला. मला बघितलं ना, मी किती मला त्रास, बघा मी खायला सुद्धा मला वेळ नाहीये. आता पटकन जरा बसते, स्वतःसाठी वेळ काढलाय. स्वतःला वेगळं असं मस्त फ्राय करून घेतले आणि एवढेच उरलेत. ते सगळे मला तर नाही संपणार, कारण कसं होतं, बनवता आपलं अर्ध पोट भरून जातं. हे सगळ्या महिलांचं उदात्त उदाहरण आहे. त्यामुळे नंतर काय आपल्याला जास्त जात नाही. तर चहा घेते, चहासोबत भले 2-4 भजी जातील, हरकत नाही. तोवर नवऱ्याने उपमा दिली. वा वा वा, भलं हो तुझं, किती छान. आज मस्त अशी भजी आणि चहा आणि बाहेर मस्त असा पाऊस, किती छान वाटते. मी सगळ्यांना सांगितलं बाहेर जाऊन दूध आणा, कांदे आणा, हे आणा, ते आणा. एक सुद्धा दुकानात जायला तयार नाही, पण खायला हा मला चल बनव असं करता ना हे सगळे माझ्या मागे लागतात आणि शेवटी माझ्याकडून बनवून घेतातच.